अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ हा शेवटपर्यंत संपूर्ण माहिती बघून तुम्ही उपाय करत जा, व्हिडिओ स्किप न करता बघत जा, कारण व्हिडिओमधला एखादा पॉईंट चुकून मी शेवटी सांगते आणि तो पॉईंट जर तुमचा न बघता तुम्ही केला तर त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाहीये। श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे। हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला अत्यंत असं महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या काय पूजा, व्रत, वैकल्य, उपास जे काय करतो त्याचं फळ आपल्याला निश्चितच चांगलं मिळत असतं। आणि म्हणून आपल्याला आज शनिवार हा श्रावणातला पहिला शनिवार आणि आज आपल्याला असा काही उपाय करायचा आहे। हा उपाय जो आहे तो मारुतीसाठी आणि शनीसाठी आहे। बघा, मारुती हे जे आहेत भगवान हनुमान जे आहेत ते शंकराचे भक्त आहेत आणि त्यामुळं शंकराची भक्त सेवा जी कोण करतो त्याचं आपण जर काय पूजा, उपवास म्हणजे तोडगे सेवा केल्या तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं। आणि म्हणून आज शनिवारी तुम्हाला संध्याकाळी अशा दोन गोष्टी करायच्या आहेत की त्या गोष्टी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये नवरा बायकोंचं भांडण असेल, मुलग्याचं वडिलांचं भांडण असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, कर्णीबाधा असेल, शत्रुपेढा असेल, तुमचे दुश्मन असतील, गुप्त शत्रू असतील, तुमच्या घरात वारंवार भांडणं होत असेल, मुलगीचं वडिलांचं पटत नसेल, मुलगीचं आईचं पटत नसेल, नवरा बायकोंचं पटत नसेल, नवरा बायकोचं ऐकत नसेल किंवा मुलगी आईचं ऐकत नसेल, अशा वेळेला आपल्याला आज ही सेवा करायची। ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतूचा दोष आहे, ज्यांची कुंडली राहू आणि केतूने आता सध्या राहूचा केतूचा ज्यांना त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे। हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 ते 7:30 पर्यंत जर केला तर खूपच चांगलं आहे। समजा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ही सेवा म्हणजे हा उपाय जो मी सांगते तो करू शकता। उपाय बघा साधा आहे पण अत्यंत प्रभावशाली आहे। तुम्ही म्हणाल हा उपाय तुम्ही ताई करता का, तर 100% मी ह्यातले काही जे उपाय तुम्हाला सांगते ते करत असते आणि त्याचं सुद्धा मला फरक पडत असतो आणि जे उपाय मी करते तेच तुम्हाला सांगत असते। आणि माझी एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे की प्रत्येकाचे दोष जावेत, प्रत्येकाचं आयुष्य चांगलं घडावं, प्रत्येकाच्या घरात आनंद हस्तखेळत राहावं, प्रत्येकाची मुलं चांगली राहावी, नवरा बायको चांगले राहावेत, त्यांच्या घरामध्ये भरपूर पैसा, लक्ष्मी प्राप्ती यावी, जे काय तुम्ही कष्ट करत असता त्याचं फळ तुम्हाला मिळावं एवढाच माझा उद्देश आहे। आणि जे मी उपाय सेवा तोडगे सांगत असते हे ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार असतात, त्यामुळे नक्कीच तुम्ही उपाय करत जा। तुम्ही बघा, एखाद्या ठिकाणी पत्रिका दाखवायला गेला, कुंडली दाखवायला गेला आणि तिथे तुमचे राहू आणि केतूचा दोष आहे म्हणून सांगतात आणि तुम्हाला खडा, शांती हे सांगत असतात। मलाही या गोष्टीचे अनुभव आहेत। मीही काही वेळेला कुंडली दाखवलेली आहे, त्यावेळेला मलाही राहूचा खडा किंवा जे काय तुम्हाला दोष आहेत त्याचे खडे तुम्हाला दिले जातात। तर मी सांगते हे उपाय तुम्ही कमी खर्चात घरच्या घरातल्या वस्तूपासून करू शकता आणि म्हणून तुम्हाला मी सांगते मी सांगितलेले उपाय नक्कीच करत जा। मीही आज संध्याकाळी हा उपाय करणार। समजा तुमचं पिरियड असेल, सुतक असेल तर तुम्ही पुढच्या शनिवारपासून करायचं आहे। हे उपाय जे मी सांगितले हे श्रावणाच्या जेवढे श्रावणामध्ये शनिवार आलेत तेवढ्या सगळ्या शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, संध्याकाळी आपल्याला कडुलिंब जो आपण गुढीला कडुलिंब मानतो त्या कडुलिंबाच्या काड्या, जी आपण फोडणीला कडीलिंब, कडीपत्ता टाकतो त्याच्या नाही, तर कडुलिंब जो आपण गुढीला बांधतो त्या कडुलिंबाच्या काड्या, मग तुम्ही त्या किती घ्या, 2 घ्या, 4 घ्या, 1 घ्या, 7 घ्या, पण त्या वाळलेल्या असाव्यात किंवा त्याचा पाला, काड्या नाही मिळाल तर तुम्ही तो पाला घेऊ शकता। त्यानंतर तीळ, काळे तीळ जे आहेत ते राहू शांत करण्यासाठी किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा दोष आहे त्यांनी काळे तीळ दान केले तर त्यांचा राहू केतू शांत होत असतो। आणि हनुमान, आज शनिवार आहे, हनुमानांच्या मंदिरामध्ये जर तुम्ही काळे तीळ दान केले
तर तुमच्या कुंडलीतले राहूचे आणि केतूचे त्राससुद्धा कमी होत असतात. काळे तीळ 1 चमचा आणि भीमसेन कापूर. भीमसेन कापूर का, तर हा नैसर्गिक आहे, झाडापासून बनलेला आहे. ह्यामध्ये कुठल्याही कृत्रिम वस्तू नाही. जो तुम्ही बाजारातून कापूर आणता, वड्या आणतात, तो कृत्रिमरित्या बनलेला असतो. म्हणून भीमसेन कापूर घ्या. रोज आपण आपल्या घरामध्ये जो साधा कापूर वापरतो त्याऐवजी तुम्ही जर भीमसेन कापूर घरात वापरला तर त्याचा प्रभाव तुमच्या घरामध्ये लवकर पडेल आणि तुमच्या घरातले जे काय दोष आहेत ते भीमसेन कापूरनं लवकर जात असतात. म्हणून भीमसेन कापराच्या 7 वड्या, कडुलिंबाच्या काड्या आणि 1 चमचा काळे तीळ, हे सगळं साहित्य तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये घ्या. मातीची तुमच्याकडे मोठी पंती असेल तर त्यात घ्या, किंवा कापूर होमचं भांडं तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आणि संध्याकाळी तुम्ही ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या. आणि त्यानंतर त्याचा जो धूर होतो तो धूर तुम्ही संपूर्ण तुमच्या घरामध्ये मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती, जिथं जिथं तुमचं रूम आहे तेवढ्या सगळ्या रूममध्ये, कानाकोपऱ्यात, सगळ्या भिंतीत, सगळीकडे हा धूर फिरवायचा. हा धूर फिरवत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे आणि आत्ता सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. शनेश्वराय नमः, शनेश्वराय नमः हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे आणि धूर फिरवायचा आहे. त्यानंतर बघा, पुढच्या आज जर तुम्ही आज शनिवार आहे, आज संध्याकाळी केला तर पुढच्या शनिवारपर्यंत तुम्हाला फरक दिसून येईल. तुमच्या घरातले जे काय दोष आहेत, मग नवरा बायकोची भांडणं कमी होतील, आई मुलगीची भांडणं कमी होतील, घरात पैसा टिकत नसेल, तुम्ही खूप कष्ट करता, काम करता, राबता, पण पैसा येतो पण तो काही ना काही कारणात निघून जातो, तो पैसा टिकेल, पैशाला पैसा वाढेल, स्थिर राहील, हे सगळं होईल. मुलांची, नवऱ्याची काय अडचण असेल तर ती दूर, करणी-बाधा निघून जाईल, घरातली शत्रुपीडा निघून जाईल, दुःख निघून जाईल, हे सगळं होईल. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो बघा, बैल म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी, म्हणजे शंकराला नंदी खूप प्रिय आहे आणि ह्या बैलाला तुम्ही संध्याकाळी गूळ आणि चणे हे खायला घालायचं. गूळ 1 खडा आणि 1 मूठभर चणे, तुम्ही 5 रुपयाचे चणे आणि छोटासा गुळाचा खडा तुमच्या घरातला घ्या आणि तुमच्या जवळपास कुठे तिथे बैल असेल तर त्या बैलाला तुम्ही गूळ आणि चणे खायला घाला. त्यामुळं सुद्धा तुमच्या आयुष्यात ज्या काही दुःख, संकट, घरातलं वातावरण बिघडलेलं असेल, घरात दोष असतील, ते सगळं निघून जाईल. कारण शंकराला नंदी हा प्रिय असतो. समजा तुमच्या जवळपास बैल नाही आहे, आता हल्ली बैल बघायला पण मिळत नाहीत, पण मी सांगू आमच्या घराच्या शेजारी बैल आहे, त्यामुळे मी संध्याकाळी गूळ आणि चणे बैलाला घालायला खायला द्यायला जाणार आहे. तर तुमच्या तिथं जवळपास जर बैल नसेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी असतो, त्या नंदीच्या समोर तुम्ही चणे आणि गूळ ठेवायचे आणि त्या नंदीच्या डाव्या कानामध्ये तुम्ही तुमचे जी काही इच्छा अपेक्षा आहे ते बोलायचं आणि तुम्ही तिथून निघून यायचं. तर असे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे जे आहेत ते तुम्ही 100% करा, तुम्हाला 100% ह्याचा फायदा होईल. हे जे व्हिडिओ आहेत ते शास्त्रानुसार आहेत, त्यामुळे तुम्ही 100% हे उपाय श्रावणातले करत जा, त्यातून तुम्हाला फायदा होईल. तुमचे घरातले दोष, शत्रुपीडा, नकारात्मकता सगळं निघून जाईल आणि तुमचं घर सुखी, समाधानी, आनंदी, तुमच्या घरातले जे काय वाईट दोष आहेत ते सगळे निघून जातील. तर तुम्ही सगळ्यांनी संध्याकाळी 6 नंतर कधीही 12 वाजेपर्यंत करा. ज्यांना वेळ आहे त्यांनी 6 ते 7:30 याच वेळेत जर केला तर 100% त्याचा फायदा मिळतो. मीही हे दोन्हीही उपाय आज करणार आहे. तुम्हीही सगळ्यांनी उपाय करा. तुमच्याही आयुष्यात आनंद मिळू दे, तुमचा घर हस्तगत राहू दे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. माझ्या मुलीचं सुद्धा डेली व्लॉगचं व्हिडिओ आहे, त्याची सुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी, जे कोणी आमचे व्हिडिओ बघते त्यांनी जास्तीत जास्त आमच्यावरती प्रेम दाखवलेलं आहे, आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला अजून उत्साह आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना असंच प्रेम आणि उत्साह आणि प्रोत्साहन द्या, तुमचं प्रेम द्या आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.